उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं स्वतः राज ठाकरे मातोश्रीवर आले, त्यामुळे बंधूंच्या भेटीसाठी युतीमध्ये परावर्तित होण्याची शक्यता अधिक आहे। त्यामुळे भाजपनेही प्लॅन तयार केलेला आहे। पाहूयात। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर आले आणि दोन्ही ठाकरे बंधू युतीच्या जवळ आले, या अँगलनं राजकीय वर्तुळात पाहिलं जात आहे। पण निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले तरी मुंबई महापौर महायुतीचाच असेल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला आहे। बघा, पहिली गोष्ट तर मी तुम्हाला सांगतो, कोण कोणासोबत युती करताय हे गौण आहे। मुंबईच्या जनतेने महायुतीचा महापौर करायचा हे मनात ठरवलेलं आहे। त्यामुळे आम्हाला कोणासोबत लढायचं हे आता पुढच्या काळात स्पष्ट होईल। ते एकत्रित आले, ते वेगळे लढले, कसंही झालं तरी देखील महापौर हा महायुतीचाच होता। आता ठाकरे बंधू एकत्र आल्यास नेमकं कसं लढायचं यासाठी महायुतीचा प्लॅन बी तयार झाल्याची माहिती आहे। ठाकरे बंधू एकत्र लढल्यास महायुतीचं नो रिस्क धोरण असेल। मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिकसह प्रमुख महापालिकांमध्ये महायुती म्हणूनच लढणार। मतांचं विभाजन होऊन ठाकरे बंधूंचा फायदा होऊ नये याची महायुती काळजी घेणार आहे। जागांवरून काही वाद असल्यास महिनाभरात मिटवून तयारीला सुरुवात होणार आहे। 30 वर्षांपासून बीएमसीमध्ये सत्तेमध्ये असलेल्या ठाकरेंच्या कारभाराची महायुतीकडून पोलखोल होणार आहे। मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डची जबाबदारी महायुतीमधल्या आमदारांकडे देणार। गोविंदा पथक, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सुद्धा महायुतीशी जोडण्याचा प्रयत्न होईल। की मुंबई महानगरपालिकेपासून तालुका पंचायत समितीपर्यंत महायुतीनं आम्ही लढू आणि महायुतीचाच भगवा स्थानिक स्वराज्य संस्थेवर असेल। तर दर 8-15 दिवसांनी मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये होणारे पक्षप्रवेश थांबलेले आहेत। उद्धव आणि राज ठाकरे एकत्रित येण्याच्या शक्यतेनं माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यावरून ब्रेक मारल्याची चर्चा आहे। ठाकरे बंधू एकत्र लढल्यास सर्वाधिक फटका शिंदेंच्या शिवसेनेला बसू शकतो असा अंदाज आहे। हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू मैदानात उतरल्यानं मराठी मतं एकवटून ठाकरे बंधूंकडे जातील अशी शक्यता आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडे आतापर्यंत ठाकरेंचे 45हून अधिक नगरसेवक आलेत। पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी सुरू झाल्यानं ठाकरेंचे माजी नगरसेवकही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। आम्ही वारंवार म्हणतोय, आलात तर तुमच्यासह, न आलात तर तुमच्याशिवाय। आम्हाला लढणं क्रमप्राप्त आहे आणि आम्ही लढणार आहोत। आमची संख्या किती आहे इट डझंट मॅटर, कारण मला असं वाटतं की महाभारतामध्ये कौरवांची संख्या प्रचंड मोठी होती, पांडव संख्येने कमी होते, परंतु अंतिम विजय जो आहे तो कुरुक्षेत्रावर सत्याचा, नीतीचा विजय झाला होता। आणि महाराष्ट्राची जनता जाणत आहे की काय पद्धतीचं अनीती आणि अधर्माचं राजकारण या लोकांकडून झालेलं आहे। उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर आले। यावेळेला शिवसेना प्रमुखांच्या खोलीत 20 मिनिटं ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाली। दोन्ही भावांकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। बाळासाहेबांच्या खोलीत राज उद्धव ठाकरेंमध्ये कौटुंबिक चर्चा झाली। काही वेळानं रश्मी ठाकरेही बाळासाहेबांच्या खोलीमध्ये आल्या। त्यानंतर राऊत, नांदगावकर, अभ्यंकरही बाळासाहेबांच्या खोलीत आले। ठाकरे बंधू वेगवेगळे लढल्यामुळे विशेषतः मुंबईत मराठी मतांचं विभाजन होत होतं। पण दोघांनीही युती करण्याचं ठरवलंच तर मतांचं विभाजन टळेल आणि ठाकरे बंधूंना वेगळा पर्याय सुद्धा उपलब्ध असेल। पण त्याच वेळेला महायुतीनं सुद्धा आपली रणनीती तयार केली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।